नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण परत आलो आहे सरदार वल्लभभाई पटेल शाळेमध्ये। सर नमस्कार। इथे यांना एक साप दिसलेला आहे, काय खाली उतरला का? काठीने आलो कमलेश, बघ कुठे दिसत। शाळेचे विद्यार्थी जमा झालेले आहेत। ह्याच्या म्हणण्यानुसार शेलाटी साप आहे, जो एक बिनविषारी आहे, पण शाळेचं परिसर असल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होतं, त्यामुळे सापाचे रेस्क्यू करावे लागतात। बाहेर गेली, आली मध्ये आली कमलेश, मध्ये आली बरं। हे इथे बघ, पकड पकड, घे लवकर, परत पलीकडे जाईल। थांब, तिला निघू दे स्वतःला बाहेर। पूर्णपणे बिनविषारी असलेला शेलाटी ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक। शाळेच्या आवारामध्ये बऱ्याच वेळेला असे साप येत असतात, पण शाळेचा परिसर असल्यामुळे रेस्क्यू पण करावे लागते। दिसायला अतिशय सुंदर, झाडावर राहणारा ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक। गाडी कुठे लावली कमलेश? त्या गाडीवर पिशवी येते का? दिसला कोणाला पहिले? आहेत आमचे डोळे सर, प्रिन्सिपल शाळेचे। झालाय सुरक्षित रेस्क्यू, लवकरच याला याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देऊया। शेलाटी नावच शेलाटी। चला धन्यवाद, काळजी घ्या सगळेजण। हे मित्रांनो, आता वल्लभभाई पटेल शाळेत पकडलेलं ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक, रुका साप, स्थानिक भाषेत शेलाटी म्हणतात। अगदी बोटासारखी सडपातळ असलेली, पोटाकडचा भाग जो आहे तो थोडासा ग्रेइश व्हाईट, आणि वरती शरीर जे आहे ते ब्राउनिश कलरचं असतं। तोंड लंबुळकं निमुळतं, तोंडाखालचा भाग थोडासा पिवळसर असतो। चिडल्यानंतर तिचे जे स्केल्स जे फुगतात त्यामध्ये मोरपंखी कलर जो आहे तो अगदी छान उठून दिसायला लागतो। झाडावर भिंतीच्या सापटींमध्ये राहणारा साप, मुख्य खाद्य पाली सरडे, झाडांवर लिलया चढणारा, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर आरामात उड्या मारणारा ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक, मराठीमध्ये रुका आणि स्थानिक भाषेत शेलाटी म्हणतात। बघू शकता तिचा जो हे फुगल्यानंतर स्केल्स फुगल्यावर मोरपंखी कलर किती छान उठून दिसतो। दिवाच सोडून दिला मित्रांनो सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात। सोडल्याच चटकन पळून गेलाय। जर व्हिडिओ आवडला, माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।